तास तोंडाला पाणी सुटणारे आणि वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे आपण आज बघणार आहोत. नमस्कार मंडळी, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. मी इथे 3 किलो आंबे मार्केटमधून कापून आणले आणि घरी छान 2 पाण्याने मी धुवून उन्हामध्ये दिवसभर वाळू दिले. रात्रीच मी त्यात मीठ आणि हळद घालून छान मिसळून ठेवून दिले. 1 कटोरी मी मीठ आणि 2 चमचे हळद घातले होते. सकाळी मी 1 किलो शेंगदाण्याचे तेल छान कढईमध्ये गरम केले. त्यात 10 ग्रॅम मी हिंग घातले आणि 50 ग्रॅम काश्मीरी लाल मिरची पावडर घातले आणि छान मिसळून घेतले. आपण हिंग घातल्यानंतर गॅस बंद करणार आहोत आणि गॅस बंद केल्यानंतरच आपण यात मिरची पावडर घालणार आहोत. मिरची पावडर घातली आणि छान मिक्स करून घेतले. आता यात आपण 2 चमचे हळद घालणार आहोत. 2 चमचे हळद घातल्यानंतर छान आपण तेही तेलामध्ये मिसळून घेऊ. इथे आपला गॅस बंदच आहे. गॅस बंद केल्यानंतरच आपण तिखट घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे आणि छान मिसळून घेतले आहे. नंतर यात मी रामबंधू लोणचे मसाल्याचे 100 ग्रॅमचे 2 पॅकेट घातले. या मसाल्याने लोणच्याला छान चव येते आणि छान मिसळून घेतलेले आहे. हे बघा, कलरही छान येतो आणि चवही छान येते. नंतर मी यात मीठ घातले. 3 किलो आंब्याला मी अर्धा किलो मीठ वापरलेले आहे आणि अर्धा किलो मीठ 3 किलो आंब्याला पुरेसे आहे. मीठ घातल्यानंतर तेही आपण छान तेलामध्ये मिसळून घेतलेले आहे. सगळे मसाले छान आपण तेलामध्ये मिसळून घेऊ. नंतर यात मी 1 पाव मोहरीची डाळ घातलेली आहे आणि तेही छान मिसळून घेतलेले आहे. मोहरीची डाळही आपण यात छान तेलामध्ये मिसळून घेऊ. इथे आपलं तेलही थोडं थंड झालेलं आहे. 2 चमचे मी मेथी बारीक करून घातलेली आहे. मेथी दाणे छान मिक्सरला बारीक करू आणि तेही आपण यात घालू. नंतर आपले हे मिश्रण थंड झालेले आहे. हे आपण कैरीच्या फोडीमध्ये घालूया आणि छान याला मिसळून घेऊ. हे छान आपण मिसळून घेणार आहोत. सगळ्या फोडीला आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे छान आपण हा मसाला कैरीच्या फोडीला लावून घेणार आहोत. हे लोणचे वर्षभर टिकतात, कधीच खराब होत नाही. माझ्याकडे 3 वर्षापूर्वीचे सुद्धा लोणचे आहे. नंतर मी 3 बट्ट्या गुळाच्या बारीक करून घातलेल्या आहे. तुम्हाला घालायचे नसेल तर नाही घातले तरी चालेल. आणि छान आपण याला मिसळून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे सगळ्या फोडींना आपल्याला मसाला लागलेला आहे आणि आपले लोणचेही तयार झालेले आहे. छान तोंडाला पाणी सुटणारे असे लोणचे आपले तयार आहे.
अशा प्रकारे लोणचे केले तर कधीच खराब होणार नाही. रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.